कधी कधी वाटते की लग्न हे फक्त दोन माणसांचं नसतं, खऱ्या अर्थानं लग्न असतं आठवणींचं. आणि जर त्या आठवणीत मित्रांचा राडा नसेल तर मग तो एक कार्यक्रम होऊन जातो, लग्न नाही. तर हाय विशाल, माझा लंगोटी मित्र. अंगणवाडीतल्या पहिल्या फळ्यावर शिकलो. शाळेमधून चाट देऊन दोघंही पळायचो, सोबत टायर हाकलायचो. म्हणजे त्याचे कान मल्ले अन माये कान त्याले माहिती. अन आता त्याचं लग्न. आज लागणार आहे त्याला हळद, म्हणजे महा आनंदाचा सोहळा. हळद झाल्यावर इकडे डान्स सुरू झाला. पहिले तर आम्ही दुरून पाहिला, म्हटलं कोण जाईन त्या पाहुण्यात. नंतर आली ना मग फलटण, आणि हे ऐकते का, उभं आडवे आडवे तिडवे घासत घुसत जसं वाटन तसं नाचत होते. आणि नवरदेवाचं ते तर काही पास नाही लागत, फक्त 90 पेत नाही म्हणून सांगा. बाप्पा. त्या दिवशी मीनं कपडे नव्हते आणले आणि मला फुल ओला केला. आणि रात्री पान खाण्यासाठी देवगावला जायचं प्लॅनिंग. अबे म्हटलं माझ्याकडे कपडे नाही आहे. तर ते म्हणे हा टावेल घे आणि चुपचाप ये. अबे म्हटलं मी एक क्रिएटर आहे. घंटाचा क्रिएटर, चालू चुपचाप. मित्रांमध्ये ना इज्जत निवड कल्पना असते. पान खाल्लं आणि मग दुसऱ्या दिवशी विशालच्या कार्यक्रमाची तयारी केली. आजचा दिवस होता बारातीचा. विशाल भाऊ बसले घोडीवर आणि काय सुंदर दिसत होता. आणि आमची तर दुनियाच वेगळी होती. काय सांगू तुम्हाला, तो राडा आणि मजमा कोणाचं कोणी ऐकत नव्हतं. सर्वांना फक्त नाचायचं होतं. हे आमचे दत्तू भाऊ, कट्टर आरसीबी समर्थक. आणि भाऊचा तर वेगळाच माहोल होता. म्हणजे आजपर्यंत मी असं डान्स पाहिला नाही. हा अलगच नाचे भावा. मग नवरदेव काय ऐकते का, डायरेक्ट बँड मध्ये घुसून नाचला. त्याला म्हटलं अरे थांब, नाही आज तर माहोल झालाच पाहिजे. बँड मध्ये नाचू, मित्रामध्ये, की डायरेक्ट त्या डीजेच्या गाडीवर जाऊन नाचू. काय सांगू तुम्हाला आत्मकथा. काय राडा होता त्या दिवशी. अरे रे. मग नवरदेवाला उतरवला मित्राच्या घरी. तो म्हणे अजून नाचतो. अबे म्हटलं बस कर. रात्रीचा 1 वाजला. सर्वांना जीव घातलं आणि मग रात्री त्याचंवाला फेशियल करून दिलं. त्या दिवशी झोपायला वाजले 3:30. आणि लग्नाची गोष्ट आता सांगतो पुढच्या भागात.